सोलापूरमध्ये आलेला आहात. खरं तर मीरा रोड नंतर सोलापूरमध्ये देखील अशी घटना घडलेली होती. आज आपण पाहणी करताय, काय नक्की निरीक्षण आहे, काय कॅमेरा मागा जरा खाली मी आणि आमचे प्रखर हिंदुत्वादी विचार मांडणारे माझे विधिमंडळाचे गांधीजी आणि आमचे अन्य हिंदुत्वादी सगळे कार्यकर्ते मोबाईल काही घटना घडली, समाजाच्या काही मुलांवर कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ला झाला, त्या पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी आम्ही आलेलो होतो. संबंधित लोकांना मी स्वतः रुग्णालयाला जाऊन भेटलेलो आहे आणि मी आणि महेश लांडेजी आता यापुढे जे काही हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते आहेत त्यांना आधार देण्यासाठी, ताकद देण्यासाठी आणि आमचं महायुतीचं सरकार हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि पूर्ण पद्धतीने ह्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं आहे हा संदेश देण्यासाठी मी आम्ही इथे उपस्थित आहे. काही डिपार्टमेंटमधले सडके जे आंबे आहेत, सडके ज्यांच्यामुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं नाव खराब होत आहे, त्याहीबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणी काय मस्ती केलेली आहे, कुठल्या PIनी कसं आमच्या कार्यकर्त्यांशी आणि त्या पीडितांशी वागलेलं आहे, कसं त्यांच्यावर हात उचललेला आहे, ही सगळी माहिती आम्ही आदरणीय देवेंद्रजींना गृहमंत्री साहेबांकडे पोहोचवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची हे तुम्हाला निश्चित पद्धतीने दिसेल. साहेब, जे जखमी झाले त्यांची एक मागणी होती की ज्या पद्धतीने मीरा रोडला बुलडोजर देवा चालला त्याप्रमाणे सोलापुरात देखील चालवा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. त्या संदर्भात काय ज्या अर्थी मी आणि महेशजी इथे आलेले आहेत म्हणजे ट्रेलर आलेला आहे, आता पिक्चर बुलडोजर देवाचं दिसणार पुढे. हे ट्रेलर दाखवण्याचं काम आलेलो आहे, माहिती तरी घेतली पाहिजे की बुलडोजर कुठे चालवलं पाहिजे. आता यानंतर बुलडोजर देवा कुठे कुठे चालेल या त्या संबंधित लोकांना कळेल. कारण का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही, हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंटमधले काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत असतील, त्या लोकांच्या बिर्याण्या खाऊन त्यांचे दाढी कुरवळ्यात बसायचं असेल ना, तर आता येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय होत आहे. खरं तर ज्यांना मारहाण झालेली आहे त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणून सगळी माहिती मी आणि महेश दादांनी घेतलेली आहे. शेवटी आम्ही इथे वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी आम्ही दोघंही इथे आलेलो होतो. आता आम्ही दोघं जाऊन आदरणीय गृहमंत्री साहेबांना जी माहिती द्यायची ती देणार. फक्त गुन्हे मागे घ्यायचा विषय नाही आहे, त्याचबरोबर त्या मुलांचं संरक्षण, त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण हेही आमच्या दोघांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि ते आम्ही पुढे गृहमंत्री साहेबांना माहिती देण्यासाठी ही हालचाल. PIचं नाव माहीत पडलं कसं, म्हणजे एवढी माहिती तुम्हाला मिळाली आहे त्या PI? मी आता तुम्ही झोपेतून पण मला उठवायला तरी PIचं नाव माझ्या तोंडपाठ माहिती सांगा. त्याला कळेल. ज्यांनी मस्ती केली आहे ना त्याला चांगल्या पद्धतीने. साहेब, मागच्या वेळेस आपण जेव्हा दौऱ्यावरती आला होता त्यावेळेस तुमच्यावरती पण गुन्हे दाखल केलेले आहेत पोलिसांनी. नेमकं चाललंय काय सोलापूरमध्ये? काय चाललंय जे तुमच्यावर हिंदुत्वादी कार्यकर्ते आम्ही काय नाही बोलतोय का गुन्हा नका दाखल. जे कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना जे काय करायचं करून दे. शेवटी कायद्याचं राज्य आहे. त्यांना वाटलं असेल की मी काय आक्षेपार्ह बोललो तर त्यांनी गुन्हा दाखल केला, मी कायद्याच्या अनुसार त्यांना उत्तर देईन. पण इकडचे जे काही 2-3 कोण मुल्ला बिल्ला नावाचे जे कोण पिया आहेत ना, ज्यांना कदाचित तुम्हाला सांगितलं असेल त्याला नावं विचारा जेणेकरून त्यांना रात्री झोप येणार नाही. त्याला कळा आमच्याकडे सगळी नावं आणि बोलले आलेले आहेत. सर, गेल्या वेळेस महामोर्चा का मोर्चा देखील करणार मोर्चामधल्या हा विषय सोडून मी कुठलाही विषय बोलणार नाही. GR जो आहे तो मंजूर केलेला आहे. हा विषय आता बोलतो. एक मिनिट, मला स्थापनेचा सोहळा होता आणि त्यामध्ये काय नक्की आपला संदेश असेल या पुढच्या कालावधीत? काय झालं माहिती, इथून मागच्या काळामध्ये हे जे आहेत ना त्यांनी हल्ला केला, त्यांना काही लोक त्यांनी त्यांच्या विश्व साहित्य झालं रामबाई, त्यामुळे त्यांना त्यांच्या सत्यात उत्तर देण्यासाठी आम्ही आता
तयार होतो नक्कीच राहण्याची बघणं असेल. मी पण सांगतो की आता पहिलं आम्ही आम्हाला नमस्कार करतो, आम्ही नमस्कार करतो. जर कोणी हात आमच्या बघून आम्ही हात काढू, एवढी ताकद आहे आमच्याकडे, दिसेल ते तुम्हाला. आता बुलडोजर चालेल का काय चालेल ते त्यांना कळेल ना. ते काय झालं मस्ती काय आलेली आहे की आतापर्यंत आपलं कोण काय करू शकतो, पण आता त्यांना जसं तसं जर त्यांना लोक नसते आले असेल तर आम्हाला आमच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला काय शस्त्र हातात घ्यायला मी तरी वाटतं. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.